हे प्रोजेक्ट करण्यासाठी जवळपास 5-6 महिने लागले। हे प्रोजेक्ट म्हणजे नेमकं काय तर जीवामृत म्हणजे गोबर, गोमूत्र, पाणी, गूळ, बेसन या सर्व नैसर्गिक घटकांचं एक मिश्रण आणि हे मिश्रण आपल्याला 5-6 दिवस त्याला मिक्स करत बसावं लागतं। त्याचं एक वाईट वास येतो, तर तो वास त्या एखाद्या शेतकऱ्याला किंवा त्या माणसाला सहन करावा लागतो। तर त्याचं आम्ही एक त्याला एक सगळं ऑटोमायझेशन करायचा प्रयत्न केला आहे। ह्याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला तिथे स्वतः जाऊन थांबायची गरज पडणार नाही आहे। तुम्हाला काय करायचं आहे फक्त तर समोर जाऊन त्या स्क्रीनवरती तुम्हाला फक्त ऑन ऑफ करायचे आहेत। ऑन ऑफ केल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या वेळेनुसार किंवा मग त्याच्या ते जे काही टायमिंग वगैरे आपण सेट केलेलं आहे त्याच्यानुसार ते फिरेल। ते फिरल्यानंतर ते फिल्टर होऊन एका टँकमध्ये जमा होतं। टँकमध्ये जमा होऊन ते ड्रिपनं सप्लाय केलं जातं आणि ड्रिपमधून सप्लाय करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना आम्ही ओलावा मातीचा किती आहे हे सुद्धा आम्ही दाखवून देतो। तर या प्रकल्पामध्ये आम्हाला जवळपास 5 ते 6 महिने गेले। आम्हाला आत्मा सोलापूर यांच्याकडून 50,000ची फंडिंग भेटली होती आणि आपल्या कॉलेजने सुद्धा 40,000चं सहकार्य केलं आहे। जवळपास आम्हाला 90,000 खर्च आलेला आहे या प्रोजेक्टसाठी आणि आम्हाला याच्यामध्ये आमचे सर्व नॉन टीचिंग जे काही आहेत कॉलेजचे नॉन टीचिंग स्टाफचा सुद्धा खूप सहकार्य लाभलं आणि आमचे गाईड प्रोफेसर आय काझी सर आणि प्रोफेसर RS दायमा सर यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं आहे आणि त्यांच्याशिवाय हे प्रकल्प म्हणजे पूर्ण झालाच नसता। ही जे काही पूर्ण आयडिया आहे हे आमच्या प्रोफेसर काझी सरांची आहे। त्यांनीच हे आम्हाला यांचं मार्गदर्शन केलं। हे काय प्रकल्प काय करायला पाहिजे हे त्यांनीच सांगितलं आणि आमचे प्राचार्यांचे सुद्धा आम्हाला खूप मार्गदर्शन लाभले। त्यांच्याकडून आम्हाला खूप मोटिवेशन भेटलं आहे। त्यांनी सुद्धा आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेही कमी पडू दिलेलं नाही आहे। कुठलीही गोष्ट जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं आम्हाला प्राचार्य शंकर नवले सरांनी केलेलं आहे। और मेरा प्रोजेक्ट है ऑटोमेशन ऑफ जीवामृत विद ड्रिप इरिगेशन सिस्टम। ये प्रोजेक्ट एक ऑर्गेनिक फर्टिलाइज़र को प्रमोट करता है और बोलता है कि फार्मर्स को कि ऑर्गेनिक फर्टिलाइज़र यूज़ करो। और ये अपना एप्लीकेशन है। प्रोजेक्ट का नाम हम लोगों ने स्वकृत दिया है। ये हमारा एप्लीकेशन है और एप्लीकेशन कैसे रन होता है मैं उसके बारे में थोड़ा सा जानकारी देता हूँ। और पहले आपको वो पिन पूछेगा जो आपके सिवा कोई दूसरा यूज़ नहीं कर सके, इसलिए। और थोड़ा सा इन्फॉर्मेशन जीवामृत क्या है और जीवामृत के फ़ायदे क्या है। और यहाँ पे आपको तारीख दिखेगी, मातीचा ओलावा दिखेगा, तापमान दिखेगा और थोड़ा स्वकृत के बदल थोड़ा सा इन्फॉर्मेशन दिया है। अपना जीवामृत मतलब जीवामृत आपको ये सिस्टम 2 चीज़ में डिवाइडेड है, एक मैनुअल एक ऑटोमेटिक। तो मैनुअल के आपको कुछ करने की ज़रूरत नहीं है कि आपको आना है रोज़ और आपको यहाँ पे बटन प्रेस करना है, अपने आप वो काम करते रहेगा। ऑटोमेटिक में आपको यहाँ पे आने की भी ज़रूरत नहीं। एक बार आपने सिस्टम ऑन कर दिया तो आपको कुछ आने की ज़रूरत नहीं है और आपको सब इन्फॉर्मेशन आपके फ़ोन थ्रू मिलता रहेगा। मैनुअल प्रोसेस में आपको कंफर्मेशन पूछेगा और एक बार मैनुअल प्रोसेस में हम लोगों ने यहाँ पे 3 चीज़ का आपको करना पड़ेगा। पानी पंप है, जीवामृत मिक्सर है और जीवामृत फिल्टर है। अगर आप पानी पंप को ऑन करते हो तो पानी पंप ऑन होता है और उसके थ्रू आपको कितना पानी चाहिए, कितना जीवामृत बनाना है वो बना सकते हो। और जीवामृत कब आपको मिक्स करना है आप यहाँ पे आके जीवामृत मिक्स कर सकते हो। और जब जीवामृत रेडी हो जाए तो जीवामृत को फिल्टर में पहुँचाने के लिए जीवामृत फिल्टर प्रोसेस है यहाँ पे, तो आप जीवामृत वाटर फिल्टर को भी कर सकते हो। मी महेश मधुकर मोरे, मुक्काम पोस्ट कोंडी, शेतकरी। विषमुक्त शेती 3 वर्षापासून करतो आहे। ते जीवामृत बनवून फिल्ट्रेशन होत नव्हतं। ज्यावेळेस सिंहगडचे तारे सर माझ्या संपर्कात होते, त्यांनी हे मुलं प्रकल्प बनवत आहेत म्हटल्यानंतर माझ्याकडे घेऊन आले की असं असं तुमच्या शेतात बनवत आहे का? ठीक आहे म्हटलं, मी आनंदित झालो। त्यानंतर पोरांनी आतोनात प्रयत्न करून हे प्रोजेक्ट उभा केला आणि काळाची गरज आहे। सेंद्रिय शेती म्हणजे एक जीवदान आहे मोठं शेतीला सुद्धा।